जोडोनिया धन उत्तम विभारे उदास विचारे बेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी। त्या वास्तू शांती म्हणून आजचा हा प्रसंग आहे। तेव्हा वास्तूचं पूजन हे करायचं असतं, ते फारच लेट करायचं नसतं। वास्तू म्हणजे एक प्रकारचा राक्षस आहे, जोपर्यंत त्याची शांती होत नाही तोपर्यंत तो घर सोडून जात नाही। मग काहीतरी आपत्ती येत राहतात, प्रतिकूल ग्रह जीवनामध्ये निर्माण होतात, हा एक भाग असतो। आणि म्हणून त्याचं पूजन केल्यानंतर तो वास्तू नावाचा राक्षस आपल्या घरातून घेऊन जातो आणि मग आपल्या घराला शांती मिळते, अनुकूलता प्राप्त होते। विठ्ठल अशी एक लोकांची भावना आहे। तेव्हा आज या ठिकाणी वास्तुशांती झालेली आहे आणि थोडक्यात असं त्यांनी कीर्तन ठेवलेलं आहे। त्यानिमित्ताने कीर्तनाची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग हा सर्वांच्या जरी परिचित नसेल पण आमच्या टाळकरी बंधूच्या पाठातील आहे। विठ्ठल विठ्ठल जोडोनिया धन उत्तम विभारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी। जीवन जगण्यासाठी या करता माणसाला धनाची गरज आहे, कारण काही गोष्टी जीवनामध्ये आवश्यक लागतात की जसं शरीर म्हटलं की पित्त, परमार्थ म्हटलं की चित्त आणि संसार म्हटलं की वित्त, या गोष्टी लागतातच। पित्त नसेल तर शरीर चालणार नाही, चित्त नसेल परमार्थात चित्त नसेल तर खरा परमार्थ होणार नाही, आणि वित्त नसेल तर खरा संसार देखील चालणार नाही। संसार चांगला होण्यासाठी वित्ताची अर्थात धनाची गरज आहे। विठ्ठल आणि म्हणून आपलं जीवन चालण्यासाठी, संसार चालण्यासाठी धनप्राप्तीचे तसे बरेच मार्ग आहेत। काही चांगले मार्ग, काही वाईट मार्ग आहेत, पण माणसाने कधीच वाईट मार्गाने धन प्राप्त करू नये। वाईट मार्गाने धन प्राप्त केलं तर ते आपल्या जीवनाचं वाईटच करतं, आणि चांगल्या मार्गाने धन प्राप्त केलं तर ते धन आपलं चांगलंच करतं। आणि म्हणून जीवन चांगलं चालण्यासाठी या करता माणसाने धनाची गरज म्हणून आपल्या जीवनामध्ये व्यवहार कसा करा त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहार जोडोनिया
हे पहिलं चरण आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही धन जोडा, धन प्राप्त करा आणि त्याकरिता तुम्ही धंदा चांगला करा, व्यवहार चांगला करा. उत्तम व्यवहार आहे, उत्तम व्यवहार करा. फालतू व्यवहार करू नका, वाईट व्यवहार करू नका, वाईट धंदा करू नका. चांगला धंदा करा आणि धन प्राप्त करा. आणि पुन्हा ते धन सगळंच आपल्यासाठी ठेवू नका, इतरासाठी देखील खर्च करा. दीनदरबारासाठी, साधू संतांसाठी, देवासाठी, गायीसाठी, धर्मासाठी त्या धनाचा वेच करा, खर्च करा. विठ्ठल विठ्ठल अन्यथा आपण ते धन धर्म मार्गी नाही लावलं, इतरासाठी नाही खर्च केलं तर मोठा दोष आहे. आणि म्हणून माणसाने आपण जे प्राप्त करतो आपल्या कष्टानेच करतो, पण त्यामध्ये इतरांचा वाटा असतो. 10 रुपये प्राप्त झाले, 1 रुपये खर्च करा. 100 रुपये प्राप्त झाले, 10 रुपये खर्च करा. 1000 रुपये प्राप्त झाले, 100 खर्च करा. 1 लाख प्राप्त झाले, 1000 खर्च करा. पण काहीतरी खर्च करा, नका फार करू, पण थोडं तरी तुम्ही धर्मासाठी त्या धनाचं दान करा. विठ्ठल विठ्ठल कारण दान केल्याने धनाची शुद्धी होत असते आणि दान केल्याने धनाची वृद्धी वाढ होत असते. दानात धन वर्धते, याकरता योग्य ठिकाणी त्याचं दान करा. दान करणं देखील फार मोठं पुण्य आहे. दान देखील एक धर्माचं अंग आहे. जे काही धर्माचे ठराविक अंग सांगितले की ज्याला धर्म असं म्हणतात, काही तत्व मिळून त्याचं नाव धर्म पडलेलं आहे. सत्य हे तत्व आहे, तप हे तत्व आहे, पावित्र्य हे तत्व आहे, दान हे तत्व आहे. याच्या समुच्चयाला धर्म असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून जो धर्माच्या बद्दल करतो, जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचंही रक्षण करत असतो, त्याला काही उणं पडू देत नसतो. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक तत्वाचं परिपालन केलं तर तुमचं जीवन अगदी सुखात जाणार. मागील काही कर्म असतो त्यातून त्याद्वारा काही प्रतिबंध निर्माण होतात, पण तुमचं जीवन तुम्ही आचारात ठेवलं, सदाचारात ठेवलं, दान धर्मात ठेवलं, सत्कर्म करण्यात ठेवलं, तर जरी काही आपत्ती आल्या तर त्या आपत्ती लवकर टळून जातील. विठ्ठल विठ्ठल सांगो धर्माला मानल्याशिवाय राहायचं नाही, देवाला मानल्याशिवाय राहायचं नाही. कारण करतो तो देवच करतो. देवाला नाव ठेवलं तर चांगलं होत नसतं, काहीतरी जीवनामध्ये आपत्ती येत असते. मग देवाला कोणी नाव ठेवू नये, धर्माला कोणी नाव ठेवू नये, संताला कोणी नाव ठेवू नये, आई बापाला कोणी नाव ठेवू नये, चांगल्या व्यक्तीला कोणी नाव ठेवू नये. कारण त्याद्वारा आपत्ती येतात, लगेच येतात असं नाही, कधी ना कधी त्याचा खेळ होणारच, त्याच्या जीवनामध्ये दुःख येणारच. याकरता या गोष्टी मानल्याशिवाय गतीच नाही. तेव्हा संतांनी जी सांगितलं त्याचं जीवनामध्ये आचरण करा. तेव्हा इथं तुकाराम महाराज आग्रहाने सांगतात की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन जोडा, प्राप्त करा आणि सगळंच खाऊ नका, इतरासाठी देखील काही खर्च करा, त्याचं दान करा. आणि ते दान करताना देखील अगदी नम्रतापूर्वकच करा. दान करो गरीबे से बाबा, दान करो गरीबे से बाबा, मगरूरे से धोखा है, तो कहेगा मैं दाता हूँ, माल कहाँ से लाया है.
नम्रतेने दान करा, चांगल्या ठिकाणी करा, कारण चांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीच व्हायला जात नाही आणि वांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीच उपयोगाला पडत नाही. असं म्हणून दान करा, कारण दिल्याशिवाय मिळत नाही. जसं आपण नेहमीच ऐकतो की जसं ऐकल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही, तसं दिल्याशिवाय मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे धन कष्टाने प्राप्त केलं, योग्य धंदा करून व्यवहार करून जर असं धन मिळवलं आणि ते जर चांगल्या मार्गी खर्च केलं तर त्याला काय प्राप्त होणार? अभंगातील दुसरं चरण. उत्तमची गती तो एक पावेना, उत्तमची गती तो एक पावेना, गती तो एक उत्तमची गती तो एक पावेना, उत्तमची गती तो एक पावेना, उत्तमची गती तो एक पावेना, उत्तमची गती तो एक पावेना. उत्तम भोगेन जीव खानी, उत्तम भोगेन जीव खानी, उत्तमची गती तो एक पावेना, उत्तमची गती तो एक पावेना, उत्तम भोगेन जीव खानी, उत्तम भोगेन जीव खानी, उत्तमची गती तो एक पावेना, उत्तमची गती तो एक पावेना, महाराज म्हणतात जर असं केलं तर, अर्थात कसं केलं तर, धन प्राप्त करून चांगल्या मार्गी खर्च केलं तर मग उत्तमाची गती तो एक पावेल, त्याची पावतीही दिली महाराजांनी. जर असं केलं तर तुम्हाला असं प्राप्त होणार, फुकट नाही जाणार, फुकट नाही जाणार. मी नेहमीच सांगतो की भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. आई वडिलाचं जरी केलं तर भगवान समजतं माझंच केलं, दिन दुर्बळांचं जनतेचं जरी काम केलं तर भगवान समजतो माझंच काम केलं, गाई गोराचं काम केलं, त्यांची सेवा केली तर भगवान समजतो याने माझंच काम केलं, माझीच सेवा केली. हे सगळं भगवान आपलं समजतो आणि त्याची पावती भगवान देऊन टाकतो. विठ्ठला विठ्ठल. कोणाला आरोग्याच्या रूपाने, कोणाला संततीच्या रूपाने, कोणाला संपत्तीच्या रूपाने, कोणाला सत्तेच्या रूपाने, भिन्न भिन्न रूपाने भगवान ज्याचं त्याला देऊन टाकतो. म्हणून मी म्हटलं की भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. केलेलं कधी तुमचं फुकट जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अर्थात त्या व्यक्तीला फार मोठा लाभ प्राप्त होतो. उत्तम गतीला तो जीव जातो, चांगल्या गतीला तो जीव प्राप्त होतो. उत्तमाची गती तो एक पावेल. 3 प्रकारच्या गती आहेत, तर सर्वात श्रेष्ठ जी गती आहे त्या गतीला तो जीव प्राप्त होत असतो. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. आपण 3 गती मानतो, पशु गती, मानव गती आणि देवगती. पशुगती खालची गती आहे, मानवनी ही मधली गती आहे आणि देवत्वाला प्राप्त होणं ही उत्तम गती आहे. अर्थात तो चांगल्या गतीला, चांगल्या स्थानाला प्राप्त होतो. फुकट त्याचं केलेलं कर्म फुकट जात नाही, केलेलं दान फुकट जात नाही. भगवान त्याला उच्चतम स्थान देतो. उत्तमाची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीव खाणी. चांगल्या खाणीमध्ये त्याचा जन्म होणार असं महाराज बोलतात. एकंदर खाणी 4 सांगितलेले आहेत, अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज. ज्यांचा जन्म अंड्यापासून होतं त्यांना अंडज असं म्हटलेलं आहे. ज्यांना जाराचं वेष्टन असतं त्यांना जारज असं म्हटलेलं आहे. अंडज, जारज, स्वेदज. ज्यांचा जन्म घामातून होतो, घामापासून होतो ते स्वेदज, म्हणजे उवा म्हणा, ढेकणं, पिसा वगैरे 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 यांचा जन्म असा दाखवलेला आहे. आणि
अंडज जारस स्वेज आणि उद्भिज. झाडाचा जन्म म्हणजे उद्भिज, ज्यांचा जन्म जमिनीतून होतो ते उद्भिज. विठ्ठल विठ्ठल. अंडज मध्ये सर्प, कोंबड्या, फिंबड्या, ज्यांचा जन्म अंड्यातून होतो ते अंडज. घामातून होतो ते स्वेदज, जरातून होतो ते जारज, आणि काय उद्भिज, ज्यांचा जन्म जमिनीतून होतो पृथ्वीतून होतो ते उद्भिज म्हणजे झाडं वगैरे, वेली. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून माणसाने जीवनामध्ये संत शब्दाप्रमाणे करावं. संत शब्दाचं, देव शब्दाचं परिपालन केलं तर माणसाचं चांगलं होत असतं. माणसाला चांगली योनी प्राप्त होत असते. त्याचं जीवन सुखामध्ये जात असतं. त्याचा कृतीचा आनंद भगवंताला देखील होत असतो. असा भाग आहे. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. आणि चांगल्या खाणीमध्ये जन्म पावल्यानंतर, चांगल्या खाणीमध्ये अर्थात माणसाच्या योनीला जन्माला प्राप्त झाल्यानंतर त्या माणसाची वागणूक कशी असते याकरता महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणातून परोपकारे धन जोडलं आणि चांगल्या मार्गी खर्च केलं, चांगल्या स्थानामध्ये खर्च केलं तर त्याला जन्म चांगल्या ठिकाणी मिळतो. आणि असा जन्म प्राप्त झाल्यानंतर मानव योनीला गेल्यानंतर, कारण त्याला शीलवान कुलवान घराणा प्राप्त होतो. आणि म्हणून शीलवान घर मिळण्यासाठी देखील पुण्य लागतं, भाग्य लागतं. हे सर्वांच्या जीवनामध्ये नसतं. आणि अशा शीलवान कुलवान घराण्यामध्ये जन्माला आल्यानंतर त्याची आचार पद्धती सांगतात. त्याची आचार पद्धती परोपकारी, नैने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. तो नेहमीच आपलं जीवन परोपकारी जीवन जगतो. कोणाची निंदा करत नाही, कोणाचे दोष पाहत नाही. आणि परस्त्रीला आपल्या आईसारखं, बहिणीसारखं मानतो. हो, असं त्याचं जीवन असतं. आणि असं प्रत्येकानेच करावं. आपलं जीवन आपण परोपकारात घालावं. कारण परोपकार करणं हे फार मोठं पुण्य आहे. परोपकार पुण्य ते परपीडा. पुण्य परोपकार पापती परपीडा. पुण्य परोपकार पापती परपीडा. आणि अनेक नाही जोडा दुजाय अशी तुकाराम महाराज सांगतात. पुण्य पुण्य म्हणजे काय? अगदी सोपी व्याख्या. परोपकार करणं म्हणजे पुण्य आहे. दुसऱ्याला त्रास करणं, पीडा करणं हेच पाप आहे. विठ्ठल विठ्ठल हो, पाप कधी चांगलं नसतं आणि पुण्य कधी वाईट नसतं. पुण्य नेहमीच चांगलं करतं, पाप नेहमीच दुःखात टाकतं. याकरता जे दुःखात टाकतं ते पाप करूच नका.
आणि जे नेहमी सुखाला प्राप्त करून देतं ते पुण्य केल्याशिवाय जीवनामध्ये राहू नका. विठ्ठल विठ्ठल. परोपकारे नेने परनिंदा. परोपकारी जीवन फार सुंदर आहे, चांगलं आहे. परोपकाराने माणसाला सर्व काही गोष्टी प्राप्त होत असतात. आणि म्हणून आपण जगताना नेहमी चांगलं जगा. आपणही चांगलं जगा आणि दुसऱ्याला देखील चांगलं जगून द्या. एवढं जरी केलं तर तुम्ही फार केलं. विठ्ठल विठ्ठल. जेवढा होईल तेवढा परोपकार करा. तुम्ही अन्नाच्या रूपाने करू शकता, वस्त्राच्या रूपाने करू शकता, जमिनीच्या रूपाने करू शकता. परोपकाराचे माध्यम अनेक आहेत, पण करा, फारच करा महाराज बोलतात बरं का. महाराज बोलतात तुम्ही फारच करा, नाहीच फार जमलं तर मग थोडा तरी करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. थोडा तरी उपकार कराच करा. तो तुमच्याच कामी येणार, आमच्या नाही कामी येणार. जो जेवढं चांगलं करणार तेवढं त्याचं चांगलं होणार. म्हणून माणसाने नेहमी चांगलंच करत राहावं, परोपकारी जीवन जगावं. असो अनेक अंगाने परोपकार करता येतो. असो परोपकारे नेने परिनिंदा. निंदा कोणाची करू नका. तर ज्याने जीवनामध्ये धन चांगलं कमावलं, प्राप्त केलं, चांगल्या मार्गी खर्च केलं, मग त्याला पुढची येवणी चांगली मिळते, मानवी येवणी त्याला प्राप्त होते. कुलवान शिलवान घराण्यामध्ये तो जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर त्याची वागणूक कशी असते, त्याचा आचार कसा असतो. महाराज बोलतात तो कोणाची निंदा करत नाही, कोणाची निंदा करत नाही, कोणाचे दोष पाहत नाही, आपलं आपण चांगलं करत राहतो, अशी त्याची वागणूक असते. म्हणून निंदा कोणाची करू नका. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. कबीर महाराज बोलता निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. कबीर महाराज बोलतात कोणाची निंदा करू नका, कारण येती निंदकापासे अशेषही पापे. ज्याची आपण निंदा करू तर त्या निंदेमुळे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे पाप येतात आणि पाप काही चांगले नसतात, ते आपल्या जीवनाचं वाईटच करतात. म्हणून निंदा करू नये. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराज बोललो निंदा करणारा माणूस असावा, आपली निंदा करणारा माणूस असावा, कारण तो आपलं सगळं पाप धुवून काढतो. निंदक आमचा सखा, आमची वस्त्रे धुतो फुका. निंदक आमचा सखा, आमची वस्त्रे धुतो फुका. निंदक आमची गंगा, आमची पापे नेती भंगा. बरोबर आहे ना. का निंदक आमची काशी, आमची पापे अवघे नाशी. हा, निंदकाचे घर असावे शेजारी. हा, आणि बर का, उलट निंदा करणारा मनुष्य जर कदाचित दूर असेल तर त्याला जवळ आणून घ्या, त्याला आपल्या पदरचं काही बांधून द्या आणि त्याला खुशाल असं म्हणा की तू खुशाल आमची निंदा कर, आम्हाला काय तुझा राग येणार नाही. निंदक निरे राखिये, निंदक निरे राखिये, अंगन कुटी छवाय. बिन पाणी साबन बिना निर्मल करे सुभाय. विठ्ठल विठ्ठल.
नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि परस्त्रीला तुम्ही आई बहिणीसारखं म्हणा, त्यांचा मान सन्मान करा. त्यांना वेगळ्या बुद्धीने वेगळ्या दृष्टीने पाहू नका. जशी ती आपली आईच, जशी ती आपली बहीणच आहे अशा तत्वाने पहा. किंवा ही आपल्याला लक्ष्मीच आहे, ही देवताच आहे अशा दृष्टीने पहा. मग उत्तमची गती होय पावेल, उत्तम भोगेल जीवखानी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे एका सुभेदाराने एका श्रीमंताची सून पकडून आणली आणि महाराज हिचा स्वीकार करा, ही फार स्वरूप सुंदर आहे. पण महाराज म्हटले नाही. उलट तिचा दरबारामध्ये सत्कार केला, फार मोठा सत्कार केला. तिची चांगली बोलवण केली आणि डायरेक्ट तिच्या घरी तिला पोहोचतं केलं. याला म्हणतात खरा राजा. विठ्ठला विठ्ठला. छत्रपती शिवाजी महाराज हे कुलवान राजे होते, शीलवान राजे, म्हणून त्यांचं नाव महाराष्ट्रातच काय अख्ख्या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजचं नाव गाजलेलं आहे आणि गाजत आहे. विठ्ठला विठ्ठला. परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. आणखी कसं वागणं असतं त्या पुरुषाचं अभंगातील चौथं चरण. भूतदया गाई पशुचे पालन, भूतदया गाई पशुचे पालन, भूतदया गाई पशुचे पालन, भूतदया गाई पशुचे पालन. तनलिया जीवन वन माझी, तनलिया जीवन वन माझी. गती तो एक पावेन, उत्तमची गती तो एक पावेन. तारल्या जीवन वन माझी, तारल्या जीवन वन माझी. उत्तमची गती तो एक पावेन, उत्तमची गती तो एक पावेन. भूतदया गाई पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. तर भूताप्रती आपली दया असावी. भूतदया गाई पशुचे पालन. तुम्ही आम्ही सगळे भूतच आहोत. हो, स्मशानातले भूतच आहेत आणि माणसात आपल्याला भूतच म्हटलेलं आहे. आणि भगवंताला देखील भूत म्हटलं, पण ती महाभूत आहे. हे आकाश वगैरे आहेत ना, पंचमहाभूत, यांना देखील महाभूत असं म्हटलं. देवाला महाभूत असं म्हटलेलं आहे. स्मशानातले भूत वेगळे, तसं माणसाला भूत असं म्हटलेलं आहे. भूताविषयी अर्थात माणसाविषयी दया करा. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून अंतःकरणात जर दयाच नसेल तर ते अंतःकरण कसं. आणि मुखामध्ये चांगला शब्दच नसेल, मधुर शब्द नसेल तर ते मुखच कसलं असं म्हटलेलं आहे. देनैन चेद्दयालुता, देनैन चेद्दयालुता, हृदयेन तेन किं मधुरं यस्य भाषितं, वदनेन तेन किं देनैन चेद्दयालुता. अंतःकरणामध्ये दया नसेल तर ते अंतःकरण कसलं आहे. आणि मुखामध्ये मधुर शब्द नसेल, सत्य शब्द नसेल तर ते मुख कसलं, ते वदन कसलं. विठ्ठला विठ्ठला. भूतदया गाये पशुचे पालन. माणसाच्या अंतःकरणामध्ये दया असावी. आता वेळ आपल्याला कमी आहे. दया फार मोठं तत्व आहे, फार मोठा दैवी गुण आहे. दया करावी माणसाने. काही लोक चुकीच्या दिशेने जातात तरी पण थोर पुरुष हे दयाच करत असतात. त्यांना योग्य असं ज्ञान देऊन त्याला मार्गी लावत असतात.
असो अंतकरणामध्ये दया असावी. भूतदया गाये पशुचे पालन, आणि पालन करा गायींचं. पालनाचे प्रकार 2-3 सांगितलेत. गोपालन म्हणजे गायीचं पालन, म्हशीचं पालन, कोंबड्याचं पालन. एक पालन असं ते जर केलं तर तुम्हाला पुण्य लागणार, एक पालन असं ते केलं तर तुम्हाला पाप लागणार, एक पालन असं ते केलं तर तुम्हाला पुण्यही नाही, तुम्हाला पापही नाही. तुम्ही जर म्हशीचंच पालन केलं तर तुम्हाला पुण्यही नाही आणि पापही नाही. तुम्ही जर गायीचंच पालन केलं तर तुम्हाला केवळ पुण्यच मिळणार, पुण्यच लागणार. आणि तुम्ही जर कोंबड्याचंच पालन केलं तर तुम्हाला पापच लागणार, पापच लागणार. विठ्ठला 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 मी तुम्हाला सांगितलं, पाप करता काय पुढे चालून दुःखात टाकतो, पुण्य करता काय पुढे चालून ते सुख देत. कारण काही गोष्टी लगेच मिळत नाही, लगेच मिळत नाही. तो पण लगेच रूप येतं का, काही टाइम जातो. तेव्हा ईश्वराच्या दरबारामध्ये असं जात नाही, वायाला काही जात नाही, त्याचं फल मिळतं, बरं अथवा वाईट. ईश्वर के दरबार में दे रे, लेकिन चांगलं केलं तर तुम्हाला भगवान निश्चितपणे तुमचं चांगलं करणार. विठ्ठला विठ्ठला म्हणजे तुम्ही केलेलं भगवान फुकट जाऊ देणार नाही, त्याची पावती निश्चितपणे भगवान तुम्हाला देणारच असतो, देतोच. अनेकाला दिली, देत आहे आणि देत राहणार भगवान असावं. म्हणून सत्कर्म जीवनामध्ये असावं. सत्कर्मच आपल्या जीवनाचा त्यातून उत्कर्ष होत असतो. आपलं जीवन चांगल्या गतीला मिळत असतं, चांगल्या गतीला प्राप्त होत असतं. तेव्हा महाराज बोलतात, त्या पुरुषाची वागणूक, त्या पुरुषाचा आचार कसा. भूतदया गाये पशुचे पालन. पशुचं म्हणजे गायीचं पालन करा. पशु हा शब्द गायवाचक, गोवाचक शब्द आहे. पशु हा शब्द गोवाचक समजा. विठ्ठला विठ्ठल गायीला माना, जरशा गायला नाही, गावरान गायला. ती आपले देवता आहे. आता ती राष्ट्राची देवता जाहीर केलेली. अगोदर होतीच ती, अगोदर होतीच. सर्व देवांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे गोमाता आहे. गायीच्या अंगामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो, वास्तव्य असतं. गाय आपल्याला पूजनीय आहे, वंदनीय आहे. गायीला बरं पहा, जो गायीचं करणार त्याला भगवान त्याचं चांगलंच करणार. गायीची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा. त्याकरता भगवान कृष्णाने स्पेशल अवतार धारण केला. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाच्या संग्रही शहर सोडा, शहरामध्ये एवढं शक्यतो होत नाही. तरी पण काही शहरवासी लोक गायीची सेवा करतात बरं का. जेवढी होईल तेवढी सेवा शहरातले लोक देखील करतात. आणि म्हणून काही गोष्टी अशा आपण नेहमीच ऐकतो. घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई, उसकी क्या कहना कमाई. ज्याच्या घरामध्ये आई कारभारी नाही, ज्याच्या शेतामध्ये राबणारा आपला भाऊ आहे, आणि ज्याच्या गोठ्यामध्ये पवित्र अशी गाय आहे, त्याचं चांगलं होत असतं. याच्या उलट घ्या. घर में साला, गोठे में हेला, खेत में नाला, उसका कभी नहीं भला. अर्थ अगदी स्पष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला याकरता गायीची सेवा करा, जेवढी होईल तेवढी करा. जरी तुम्हाला शक्य होत नसेल स्वतंत्रपणे गायी पालन करणं, तिची सेवा करणं, एखादा गरीब माणूस असेल त्याला तुम्ही अर्थदान करा, गायीसाठी चारा द्या. त्याचं शरीर तुम्हाला प्राप्त होणार, त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार. असो. भूतदया गायी पशुचे पालन, ताणलेल्या जीवन वनामा. जीवनामध्ये जंगलामध्ये जर पाण्याची व्यवस्था नसेल तर अशा स्थानी माणसाने आपल्या पैशाद्वारा, धनाच्या द्वारा तिथं पाणी निर्माण करा. नसेल निर्माण करता कुठून तरी आणा, पान पोही घाला, पण लोकांना पाणी द्या. ते फार मोठं पुण्य असतं. विठ्ठला
की जिथं पाणी निर्माण होऊ शकणार नाही, जिथं कोणी पाणी देऊ शकणार नाही, अशा स्थानी जर त्या माणसाने पाण्याची पिण्याची व्यवस्था केली तर त्याला फार मोठं पुण्य मिळत असतं. आणखी महाराज बोलतात त्या पुरुषाची वागणूक 5व्या चरणातून देतात. तुका म्हणे हे शांती रूपे नव्हे, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. बोला शांती रूपी नोये कोणाचा वाईट, शांती रूपी नोये कोणाचा वाईट, शांती रूपी नोये कोणाचा वाईट, वाढवी उत्तमाची गादी तो एक पावेन, उत्तमाची गादी तो एक पावेन, उत्तमाची गादी तो एक पावेन, उत्तमाची गादी तो एक पावेन. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट आणि वाढवी महत्व वडिलांचे. तर त्या पुरुषाचं वागणं चांगलं असतं, तो नेहमी शांत असतो, कारण शांती जीवनामध्ये चांगली असते. शांतीमुळे समाधान मिळतं, आनंद मिळतो, समाधान मिळतं, सुख मिळतं. म्हणून शांतीधारा उतरायला पाहिजे त्याला. शांती परते नव्हे सुख, येर वावगीचे दुःख, अशांतशे कुतच सुखम. अशांत माणसाला सुख मिळत नाही. सुख मिळण्यासाठी माणसाने शांत चित्त करावं, स्थिर राहा, गडबड करू नका, अशांत चित्त करू नका. अशांत चित्तात सुख कधीच जन्माला येत नाही. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज त्या पुरुषाची आचार पद्धती सांगतात की तो सदैव शांत असतो, तो कोणाचं वाईट करत नाही आणि आपल्या वाडवडिलांचं महत्व वाढवल्याशिवाय राहत नाही. आपल्या कुळाचं, आपल्या आईवडिलांचं, आपल्या परिवाराचं नाव तो समाजामध्ये, लोकांमध्ये, जगामध्ये चांगलं करत असतो. तुका म्हणे हेची आश्रमाची फळ आणि परमपद बळ वैराग्याची. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगी रजबकाने. विठोबार कुमार
गोबार कुमाई गोबार कुमार गोबार कुमाई गोबार कुमार गोबार कुमाई गोबार कुमार गोबार कुमाई गोबार कुमार गोबार कुमाई गोबार कुमार गोबार कुमाई गोबार कुमार गोबार गोबार कुमाई कुमार गोबार कुमाई गोबार 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 कुमार जय गोबार कुमाई गोबार कुमार गोबार कुमाई गोबार कुमार गोबार कुमाई गोबार कुमार गोबार कुमाई गोबार कुमार कुमाई गोबार कुमार गोबार गोबार कुमाई कुमार कुमाई गोबार कुमार कुमाई गोबार कुमार असो आता टाइम बराच झालेला आहे आणि पुढे बहुत करणे आहे या शब्दाप्रमाणे थोडक्यात आपण अभंगाचा भाव दाखवलेला आहे आणि जेवढं सांगायचं तेवढं सांगितलेलं आहे. आणि आता मंडळी देखील बरीच आलेली आहे. टाळकरी देखील आमचे गुरुबंधू उपस्थित झालेले आहेत. या निमित्ताने वास्तुशांतीच्या निमित्ताने, कारण ही जी वास्तुशांती आहे हे प्रसिद्ध कीर्तनकार दिगंबर महाराज शिन्नरकर आता म्हटलं तरी चालेल. जसं पूर्वीच्या काळात प्रल्हाद महाराज शिन्नरकर हे नाव होतं ते अजून आहेच. महाराज देखील उपस्थित आहेत. तसं इथून पुढे दिगंबर महाराज शिन्नरकर असं नाव होणार आहे. त्यांचं मूळ इगतपुरी जिल्ह्यात तालुक्यात गाव आहे. इगतपुरी तालुक्यात बेलगाव असं त्यांचं गाव आहे. पण आता ते या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत आणि नवी वास्तू केली. त्यानिमित्ताने वास्तूचं पूजन, वास्तूची शांती म्हणून आजचं हे कीर्तन संपन्न झालेलं आहे. तेव्हा भगवंताने या पुण्यकर्मामुळे आणखी त्यांना अनुकूलता प्राप्त करून द्यावी. जरी त्यांचं शरीर व्यंग असेल पण त्यांचं जीवन भगवंताने चांगलं चालवलं. आणखी यापेक्षा काय पाहिजे. हो हो, गोड अशी वास्तू निर्माण झाली आणि पूर्ण वारकरी पंथात त्यांचं नाव गेलं. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे तुम्हाला. भरपूर झालं. आणि अभ्यास गोड केला, चांगला केला. लोक त्यांची अपेक्षा करतात बरं का, आम्हाला दिगंबर महाराज हवेत. बऱ्याच ठिकाणी त्यांची काली होत असतात. असा भाग आहे. कारण पूर्वीच्या काळी मी इगतपुरीला येत होतो, मठामध्ये राहत होतो. बाबा मला आज्ञा करत, माधव बाबा की तुम्ही काहीतरी शिकवा. त्या ठिकाणी गीतेची संथ म्हणा, वारकरी चाली म्हणा, हरिपाठ म्हणा, अशा प्रकारे मी त्या काळी शिकवत होतो. त्यामध्ये हे आमचे विद्यार्थी आहेत दिगंबर महाराज. इतर भरपूर होते पण दिगंबर महाराजांनी सकळ विद्यार्थ्यामध्ये नाव चांगलं केलं. ते अभ्यासू कीर्तनकार प्रसिद्ध झाले. तर त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवला. त्यांच्या प्रेमास्तव या ठिकाणी येण्याचा योग मला मिळाला आणि थोडीफार सेवाही केली. तेव्हा ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सकळ साधू संतांच्या चरणी आणि रामप्रभूच्या चरणी, गोदा मातेच्या चरणी, त्याचप्रमाणे सद्गुरू जोग महाराज, संत भगवान महाराज, वामभाऊ महाराज, बोधे बाबा आदी करून आमची सर्व गुरुजन मंडळी या सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली देव सोपान मुक्ताबाई निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. असो, आपली सेवा आता संपलेली आहे. तर थोडक्यात अशी चाल होईल आणि नंतर कीर्तन संपेल.
आश्रमाचे
जय विठ्ठल